सर्वांना गुड मॉर्निंग आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ। सकाळच्या 4:30 वाजलेले आहेत। मी सकाळी 4 वाजता उठून अंघोळ वगैरे करून घेतली आणि म्हटलं आज आहे शुक्रवार, तर उत्तर पूजा करायची होती कारण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार होता काल, त्याची पूजा मांडलेली होती ना, त्याची उत्तर पूजा करून घेतली, आरती वगैरे केली आणि त्यानंतर म्हटलं चला सगळी पूजा आहे ती काढून घेऊ। तर सगळी पूजा काढल्यानंतर मी लगेच ना पितळेची भांडी आहेत ती घासून घेते, कारण पितळेच्या भांडीला ना डाग पडतात, त्यामुळे घासून लगेच कपड्याने कोरडी करून घेते। कपड्याने कोरडी केली की आपण महिनाभर जरी नाही घासली भांडी पितळची तरी सुद्धा छान अशी दिसतात आणि डाग सुद्धा पडत नाही। तर इथं बघू शकता, तर एका ताईने पण मला विचारलं होतं, ताई तू पितांबरीनं घासतीस का कशाने घासते, तेवढी छान तुझी पितळेची भांडी असतात। तर मी पितळेची भांडी घासण्यासाठी भैया पावडर वापरते। देवाची भांडी घासली की लगेच स्वयंपाकाला लागलेले आहे, कारण मला मठामध्ये जायचं होतं, आज होतं पारायणचं समाप्ती, त्यामुळे म्हटलं चला भाजी चपाती नैवेद्य न्यायचा होता। वाटाण्याची भाजी आणि बटाटा सर्वांना सांगितलेलं होतं महिलांना। आता सगळा स्वयंपाक करून घेतला, भरपूर अशा चपात्या केल्या आणि नैवेद्य घेऊन आलेले आहे मठामध्ये। हा व्हिडिओ आहे ताईनो ते गेल्या शुक्रवारचा आहे, म्हणजे दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवसाचा आहे, ज्या वेळेला पारायणची समाप्ती झाली ना त्यावेळेचा आहे। कारण भरपूर ताईंनी मला कमेंट केल्या की ताई तू समाप्ती केली तो व्हिडिओ काही टाकलाच नाही, तर मी शूट केलेला होता पण एडिट करायचा राहून गेलेला होता, म्हणून म्हटलं चला आता टाकू आपण। तर पारायणची समाप्ती ना अशी छान मस्त झाली, विना वगैरे आहे ना, माळजप सारामृत त्याची समाप्ती पण आजच होणार होती। तर भरपूर अशा लेडीज आलेल्या होत्या, आम्ही सर्वांनी आरती करून घेतली। तुम्हाला मंडपात पण दाखवते किती सेवेकरी आलेले आहेत, भरपूर अशा सेवेकरी आलेले होते। आरती झाली की आम्ही सर्वांनी माळजप करून घेतला, तर आम्ही 60 जण होतो गुरुचरित्र पारायणला बसलेलो। तर बघू शकता किती गर्दी झालेली आहे आरतीसाठी। ही सर्व काही महिला होत्यात ना त्या आरतीसाठी पण आलेल्या होत्या। तर इकडे सत्यनारायणची पूजा पण स्वामींची चालू होती, ती सुद्धा तुम्हाला आता दाखवते। समोर बघू शकता तुम्ही सत्यनारायणची पूजा चालू आहे। खूप साऱ्या महिला घरी गेलेत, कारण खूप वेळ होता, म्हणजे 1-1.5 तास होता, त्यामुळे म्हटल्यात की आम्ही घरातून येतो परत। तर बघू शकता छान अशी पूजा चालू होती सत्यनारायणची। मी काय घरी गेली नव्हती, मी इथंच बसलेली होती, म्हटलं काही काम असलं ना तर करायचं, स्वामींची तेवढीच सेवा होऊन जाते, म्हणून मी घरातली त्यासाठी लवकर काम आवरून आलेली होती। तर मी माझ्या जाग्यावरती बसलेली होती। तर आता नैवेद्य काढायचा होता ना बाकीचा, तो पण काढू लागले मी आणि त्यानंतर आमची पंगत पडलेली आहे, तुम्हाला दाखवते। आम्ही ही सर्व ना गुरुचरित्र पारायणला बसलेल्या होत्या महिला, तुम्हाला दाखवते एकदा बघा। खूप मस्त छान गुरुचरित्र पारायण पार पडलं आणि त्यानंतर समाप्ती पण छान अशी झाली। तर बघू शकता एवढ्या साऱ्या ना महिला बसलेल्या होत्या, काही महिला आल्या नव्हत्या कारण घरी गेलेल्या होत्या ना त्या, म्हणून त्या अजून काय आलेल्या नाही। मस्त वाटत होतं, गुरुचरित्र पारायणवालींना सगळे एकत्र बसून उपवास सोडत होते, पारायणची समाप्ती करत होते, त्यामुळे छान वाटलं आणि मस्त स्वामींनी पारायण पार पडलं। स्वामींच्या मठामधला कार्यक्रम झाला की मी घरी आली, त्यानंतर संध्याकाळचा स्वयंपाक केला, भाकरी भजी, आणि व्हिडिओ मी इथंच संपवते। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सर्वांना बाय।